मग सगळ्यात आधी गिवन इक्वेशन लिहा. मग गिवन इक्वेशन काय आहे? 3x प्लस वाय प्लस 2z इक्वल्स टू 3a. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस 3y मायनस z इक्वल्स टू -3 बघा इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट x प्लस 2y प्लस z इक्वल्स टू काय 4a. या 3 इक्वेशन लिहिल्या. आता यांना काय करायचं? मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं. काय लिहायचं? मॅट्रिक्स फॉर्म. मग लिहायचं इथं इक्वेशन कॅन एक्सप्रेस इन मॅट्रिक्स फॉर्म. इक्वेशन राईट इन मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्म. ठीक आहे. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये सगळ्यात पहिले काय कोणता मॅट्रिक्स राहतो? कोएफिशियंट मॅट्रिक्स. मग कोएफिशियंट मॅट्रिक्स बघा एक्सचे कोएफिशियंट काय इथं 3 2 1 इथे येणार 3 2 आणि 1. वायचे कोएफिशियंट 1 -3 2 1 -3 आणि इथं आहे 2. त्याच्यानंतर 2 - 1 1 2 -1 आणि 1. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हेरिएबल मॅट्रिक्स. किती व्हेरिएबल इथं? एक्स वाय झेड तीनच. म्हणून त्यांना व्हर्टिकल लिहायचं एक्स वाय झेड. ठीक आहे. त्यानंतर इक्वल्स टू मध्ये काय इथं 3 - 3 4 3 -3 आणि 4. ठीक आहे. मग हे काय आलं आपला मॅट्रिक्स फॉर्म आला. काय आला? मॅट्रिक्स फॉर्म. सपोज आपण जर इथं हा जो कोएफिशियंट मॅट्रिक्स याला जर ए नाव दिलं आणि हा जो व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे याला जर आपण एक्स नाव दिलं आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्सला जर आपण बी नाव दिलं तर एक्स इक्वल्स टू बी भेटलं. आता दोन्ही बाजूला जर ए इनवर्सनी मल्टिप्लाय केलं, काय केलं? ए इनवर्सनी. बघा ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. मग बघा आता ए इनवर्स इंटू ए काय होतं? आय मॅट्रिक्स होतं. म्हणजे आय इंटू एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. मग एक्स इक्वल्स टू काय येणार आहे? ए इनवर्स इंटू बी मॅट्रिक्स येणार आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला या फॉर्ममध्ये आलंय. मग या फॉर्मसाठी आपल्याला ए इनवर्स फाइंड आउट करायचं. काय करायचं? ए इनवर्स. मग ए इनवर्स काढायसाठी सगळ्यात पहिले काय करावं? आपल्याला डिटर्मिनंट काढावं लागेल. मग डिटर्मिनंट काय आलं पाहिजे? नॉट इक्वल्स टू 0 आलं पाहिजे. म्हणजे तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आला पाहिजे. तर मग आपण आता इथं चेक करू काय येतं. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले आता फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचं? डिटर्मिनंट ए. मग डिटर्मिनंट इक्वल्स टू. मग डिटर्मिनंटसाठी तुम्हाला सांगितलं होतं कुठल्या पण एका रोच्या अबाउट काय करायचं? एक्सपान्शन. मग सपोज आपण कशाचं डिटर्मिनंट काढायचं तर कोएफिशियंट मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर बघा कोएफिशियंट मॅट्रिक्स दिलेला आहे 3. तो लिहून घ्या आधी 3 1 2 2 -3 -1. नंतर दिलेलं आहे 1 1 नंतर काय 2 आणि 1. ठीक आहे. मग हा दिलेला आहे आपल्याला मॅट्रिक्स. आता कुठल्या पण एका रोच्या अबाउट एक्सपान्शन करा. सपोज जर आपण फर्स्ट रोच्या अबाउट जर एक्सपान्शन केलं तर याला येणार आहे +3 साईन. ठीक आहे. +3. मग -3 -1 2 आणि 1 2 आणि 1. ठीक आहे. त्याच्यानंतर -1 सेकंड एलिमेंट काय इथं -1. मग याच्या अबाउट रो आणि कॉलम सोडून द्या. 2 -1 1 1. मग इथे येणार 2 -1 1 आणि 1. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे येणार आहे +2. +2 काय येणार? +2च्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. 2 -3 1 2 2 -3 1 आणि 2. ठीक आहे. मग बघा आता इथं काय होईल? हा +3 तसंच बाहेर ब्रॅकेटमध्ये -3 × 1 -3 -2 -1 × 2 -2 ब्रॅकेट कम्प्लीट -1 ब्रॅकेटमध्ये 2 × 1 2 आणि 1 × -1 -1.
त्याच्यानंतरनं ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2 ब्रॅकेटमध्ये 2 2 जा 4 मायनस -3 इंटू -1 इथं काय येणार -3 ठीक आहे. मग बघा इथं काय येईल +3 इंटू ब्रॅकेटमध्ये बघा -3 + 2 त्याच्यानंतर इथे येणार -1 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 मायनस मायनस प्लस होणार 2 + 1 त्यानंतर +2 ब्रॅकेटमध्ये 4 मायनस मायनस प्लस होणार म्हणजे 4 + 3. मग बघा इथं काय येणार 3 इंटू ब्रॅकेटमध्ये -1 मायनस 1 इंटू ब्रॅकेटमध्ये 3 प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 7. मग बघा -3 इंटू -1 -3 -1 इंटू -3 3 त्याच्यानंतरनं 7 दुने 14. मग बघा इथं -3 -6 प्लस 14. मग इथं काय येणार 14 मधून 6 गेले किती राहिले तर ते राहिले बघा 8 किती राहिले 8. मग डिटर्मिनंट ए काय आला डिटर्मिनंट ऑफ ए काय आला 8 आलं काय आलं 8. मग 8 आल्यावर आता आपल्याला तो काय आला पॉझिटिव्ह आला इक्वल्स टू 0 आला का नाही मग लिहायचं इथं खाली म्हणून डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल्स टू 0 देन ए इनवर्स इज एक्झिस्ट मग आता ए इनवर्स जर एक्झिस्ट असेल तर काय करायचं को फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. मग को फॅक्टरसाठी फॉर्म्युला आहे बघा वाटलं तर तिथं पेपरमध्ये फॉर्म्युला पण लिहायचं म्हणजे काय की एक्झामिनरला वाटलं नाही आलं फॉर्म्युला माहिती ठीक आहे. म्हणजे तुम्ही ते प्लस मायनसचं जे साईन कन्व्हेन्शन आहे ते डायरेक्ट जरी लिहिलं तरी पण तुम्हाला ते काय ना म्हणजे मार्क कट होणार नाही ठीक आहे. तर तुम्ही इथं लिहायचं को फॅक्टर ऑफ एलिमेंट इक्वल्स टू -1 बघा -1 I + j इंटू मायनर ऑफ I j म्हणजे जे आपण एलिमेंटचं तुम्ही को फॅक्टर घेणार आहे त्याचं काय करायचं मायनर लिहायचं ठीक आहे. मग आता बघा पुढच्या पेजवरती आपण को फॅक्टर फाइंड आउट करू. इथे लिहा को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट ठीक आहे. मग को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट फाइंड आउट करायची. आता इथं परत मी काय करणार आहे 9 पार्टमध्ये डिवाइड करणार ठीक आहे. नऊ पार्टमध्ये जर डिवाइड केलं तुम्ही पण पेज काय करायचं असं डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं म्हणजे तुमचं सुटसुटीत तुमचं कन्फ्युजन नाही होणार ठीक आहे. बुकमध्ये पण असंच दिलेलं आहे तीच प्रोसेस फॉलो करू शकता किंवा तुम्हाला 1 बाय 1 जरी लिहायचं असलं तरी पण चालतं ठीक आहे. पण मग चुकवायचं नाही. पण इथं कसं साईन कन्व्हेन्शन चुकत नाही मग याला काय घेणार प्लस मायनस प्लस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस ठीक आहे. मग आता आपण पहिला को फॅक्टर फाइंड आउट करणार. सगळ्यात पहिले मॅट्रिक्स कॉपी करून घेऊ. हा मॅट्रिक्स कोएफिशिएंट मॅट्रिक्स कॉपी करू आपण ठीक आहे. पुढच्या पेजवरती कॉपी करून घेऊ ठीक आहे. बघा कॉपी केला तर फर्स्ट एलिमेंट आहे त्याचा को फॅक्टर सपोज आपण इथं A11 कन्सिडर करू ठीक आहे इक्वल्स टू मग फर्स्ट एलिमेंट कोणता आहे 3 3चं काय रो नंबर 1 कॉलम नंबर पण 1 म्हणून याला येणार आहे प्लस साईन. इथं येणार याचं मायनर काय इथं बघा 3च्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या -3 -1 2 1 -3 -1 2 आणि +1 ठीक आहे. मग बघा इथे येणार प्लस ब्रॅकेटमध्ये -3 इंटू 1 -3 मायनस ब्रॅकेटमध्ये -2 2 इंटू -1 -2 ठीक आहे. हा प्लस बाहेर तसाच
आता हे मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. म्हणजे इथे येणार 3 + 2. म्हणजे इथे येणार बघा आता -3 + 2 -1 प्लस, आणि इथे येणार -1. म्हणजेच आन्सर काय आलं, -1 आलं. काय आलं, -1. ठीक आहे. म्हणजे आपला A11 आला -1. त्याच्यानंतर नेक्स्ट आता एलिमेंट कोणता आहे, A21. A21 एलिमेंट कोणता आहे, तर एलिमेंट आहे बघा तो 1 आहे. कोणता एलिमेंट आहे, 1. मग याला कोणतं साईन येणार आहे, बघा आता 1 एलिमेंट आहे, त्याचा रो नंबर आहे 1 आणि कॉलम नंबर आहे 2. म्हणजे त्याचं साईन कोणता येणार आहे, आता E1 नंबर आला, 1 + 2 किती येणार आहे, 3. आणि 3ला कोणतं साईन येणार, मग इथं मायनस. मायनस इंटू त्याचं मायनर काय येणार आहे, आता बघा त्याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. 2 - 1 1 1 2 - 1 1 आणि 1. ठीक आहे. मग बघा इथं काय होणार, -2 × 1 2 आणि मायनस ब्रॅकेटमध्ये 1 × -1 -1. म्हणजे इथे येणार आहे मायनस, आता 2 + 1 मायनस मायनस काय होणार, प्लस. म्हणजे इथे येणार आहे -3. मग A21 काय आला, 3 आला. त्यानंतर A23 बघा आता A23 कोणता एलिमेंट आहे, 2 आहे. मग 2चा रो नंबर आहे 2 आणि 3. मग ह्याला येणार आहे प्लस साईन. आता याचा मायनर लिहा. मग 2चा मायनर काय येणार आहे, 2 - 3 1 2 2 - 3 1 आणि 2. ठीक आहे. मग बघा A23 इथे येणार प्लस, ब्रॅकेटमध्ये 2 2 = 4 मायनस, ब्रॅकेटमध्ये येणार -3. ठीक आहे. मग बघा इथं +4 4 + 3 होणार. म्हणजेच इथे येणार आहे 7. मग A23 किती आला, 7 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा मॅट्रिक्सचा तुम्ही खाली येतो. बघा इथे आता नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे, A21. मग A21 मध्ये एलिमेंट कुठला आहे, हा 2 आहे. मग 2चा रो नंबर काय आला, सेकंड रो फर्स्ट कॉलम. म्हणजेच इथे येणार आहे मायनस साईन. का, 2 + 1 ऑड नंबर आला म्हणजे 3 आला म्हणून मायनस. आता याचा मायनर लिहा. याचा मायनर काय येणार, याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. 1 2 2 1 1 2 2 आणि 1. ठीक आहे. मग बघा मायनस साईन ब्रॅकेटमध्ये 1 × 1 1 मायनस 2 2 = 4. म्हणजे इथे येणार आहे -1 ब्रॅकेटमध्ये येणार -3. म्हणजे हा एलिमेंट काय येणार आहे, प्लस. मायनस मायनस काय होणार, प्लस. म्हणजे इथे येणार आहे फक्त 3. इथे येणार आहे 3. मग इथे लिहा A21 किती आला, 3 आला. ठीक आहे. ही लाईन थोडी वरती घेतो. त्याच्यानंतर नेक्स्ट A22. मग बघा एलिमेंट कोणता आहे हा, -3. कोणता आहे, -3. मग याचा रो नंबर आहे 2, कॉलम नंबर आहे 2. मग याला येणार प्लस साईन. मग याचा मायनर लिहा. मग आता बघा याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम जर सोडला 3 2 1 1. मग इथे येणार 3 2 1 आणि 1. त्यानंतर इथे येणार बघा प्लस मध्ये येणार 3 × 1 3 मायनस 2 × 1 2. मग इथं काय होईल, बघा 3 मधून 2 गेले 1. म्हणजे इथे येणार आहे 1 फक्त. A22 नंतर A23. मग इथे येणार बघा आता थर्ड एलिमेंट आहे. थर्ड एलिमेंट कोणता इथं, -1. याचा रो नंबर आहे 2 आणि कॉलम नंबर आहे 3. म्हणजे याला येणार आहे मायनस साईन. याचा मायनर काय येणार बघा आता याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. 3 1 1 2. मग इथे येणार 3 1 1 आणि 2. ठीक आहे. मग बघा A23. A23 मध्ये काय येणार, -1 ब्रॅकेटमध्ये येणार 3 2 6 मायनस 1 1 1. ठीक आहे. मग इथे येणार -5. मग A23 किती आला, -5 आला.
ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता नेक्स्ट याला काय करू आपण, आता इकडे घेऊ, याचा कलर पण चेंज करू. ठीक आहे. मग बघा नेक्स्ट रो मधला एलिमेंट कोणता आहे, हा 3 1. मग 3 1 एलिमेंट कुठला आहे, तर एलिमेंट आहे 1. 1चा रो नंबर 1 आहे, सॉरी रो नंबर 3 आणि कॉलम नंबर काय आहे 1 आहे. 3 + 1 केलं तर 4 येतं, म्हणजेच ऑड आहे म्हणून इथं प्लस आहे, सॉरी इवन आहे म्हणून प्लस. आता याचं मायनर लिहा. ह्याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम जर सोडला तर 1 2 -1 -3 1 2 -3 -1. मग यांचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. प्लस इथं काय येणार, -1 × 1 -1. इथं ऑलरेडी मायनस ब्रॅकेटमध्ये -3 × 2 काय येणार, -6. ब्रॅकेट कंप्लीट. मग बघा इथं काय होईल, प्लस बाहेर तसंच राहणार, -1 × प्लस म्हणजे इथे येणार 6. मग 6 + -1 किती येणार आहे, 5. मग इथे येणार बघा 5, किती येणार 5. मग A31 किती आला, 5 आला. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे A32. मग A32 साठी एलिमेंट कुठला आहे, 2 आहे. मग 2चा रो नंबर आहे बघा इथं 3, कॉलम नंबर आहे 5, म्हणजे येणार इथं मायनस साईन. कोणतं साईन येणार आहे, मायनस इंटू त्याचा मायनर कसं काढायचा, करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचे. जे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. मग काय येणार, 3 2 2 1 3 2 2 -1 2 -1. ठीक आहे. मग बघा आता मल्टिप्लिकेशन, मायनस साईन बाहेर, -3 × 1 -3 ऑलरेडी मायनस 2 2 जा 4, 2 2 चा काय आहे 4 आहे. ठीक आहे. एक मिनिट ये, बघा इथं ब्रॅकेट कंप्लीट. ॲक्च्युली इथं ब्रॅकेट टाकायची काही गरज नव्हती डबल, पण टाकलाय. ठीक आहे. आता हे मायनस साईन बाहेर तसंच. आता 3 -4 येणार इथं 3 -4 म्हणजेच काय होणार आहे, आता बघा -3 -4 येणार आहे -7. काय येणार आहे, -7. आणि मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणजे इथं A32 किती आला, 7 आला. किती आला, 7. त्याच्यानंतर ना हा आता मॅट्रिक्स इकडे घेऊ. ठीक आहे. आता लास्ट एलिमेंट आहे A33. मग A33 किती येणार आहे, A33 ला येणार आहे प्लस साईन. तो एलिमेंट कुठला आहे, 1. कुठला आहे, 1. 1चा रो नंबर आहे 3, कॉलम नंबर पण 3, म्हणून याला येणार आहे प्लस साईन. आणि त्या 1चा मायनर 3 1 2 -3 3 1 2 -3. ठीक आहे. मग बघा इथं प्लस ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, 3 3 9, बट एका 3ला काय मायनस साईन म्हणून इथे येणार -9 -2 × 1. मग 2 × 1 काय येणार आहे, 2च येणार आहे. ठीक आहे. मग बघा इथं काय येणार, -9 -9 -2 -9 -2 काय होणार, -11. ठीक आहे. म्हणजे A33 किती आला, -11 आला. मग आता जे को फॅक्टर भेटले आपल्याला त्यांचं काय लिहायचं, त्यांचं लिहायचं कोएफिशिएंट मॅट्रिक्स, सॉरी को फॅक्टर मॅट्रिक्स. मग आता लिहा को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट, को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट्स. मग आता काय येणार ते को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट. आता बघा काय काय आले को फॅक्टर आपले, -1 -3 7, नंतर ना 3 1. हा मॅट्रिक्स डिलीट करून टाका. ठीक आहे. आपण हे
पाठीमागच्या पेजवरती सारखं नाही जावं म्हणून इथं कॉपी करून घेतलं. ठीक आहे. मग लक्षात ठेवा -1 -3 7 3 1 -5 5 7 -11. मग काय येणार -1 -3 7 त्याच्यानंतरनं 3 1 3 1 -5 नंतरनं मागच्या पेजवरती जा 5 7 -11 5 7 -11. ठीक आहे. मग हा आला कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट. मग आता आपल्याला काढायचं ॲडजॉइंट. मग ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू काय येतं ट्रान्सपोज ऑफ काय होतं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ठीक आहे. काय करायचं आता ट्रान्सपोज लिहायचं. मग ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू आता जो कोफॅक्टर मॅट्रिक्स येईल त्याला ट्रान्सपोजमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे काय करायचं त्याचं रोला कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहायचं. बघा ही जर फर्स्ट रो असेल तर ही काय होणार इकडं कॉलम होणार. बघा आता कॉलममधल्या -1 तर तिथंच राहील -3 तर खाली येणार आहे 7 त्याच्या खाली येणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं रोला कॉलममध्ये कन्वर्ट केलं. ही फर्स्ट रो कॉलममध्ये लिहिली. तसंच सेकंडल्या 3 1 -5 3 1 -5. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 5 नेक्स्ट काय 5 7 -11. मग हा आला आपला ॲडजॉइंट. आता आपल्याला काय करायचं इनव्हर्स काढायचं. मग इनव्हर्स काय राहतो इनव्हर्सचा फॉर्म्युला बघा डायरेक्ट ए इनव्हर्स इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे. हा काय फॉर्म्युला आहे. मग इनव्हर्स काय आला आपला 1 किती आला होता डिटर्मिनंट काय आला 1 डिटर्मिनंट आलेला बघा 8 म्हणजे 1/8 घ्यावा लागेल. ठीक आहे. मग 1/8 इंटू ॲडजॉइंट मॅट्रिक्स. ॲडजॉइंट काय इथं -1 3 आणि 5. ठीक आहे. त्याच्यानंतर -3 1 7 7 -5 -11. हा काय आलेला आपला ॲडजॉइंट. मग बघा आता आपल्याला ॲडजॉइंट ए इनव्हर्स आला आपला. मग इनव्हर्स काय करायचा त्या मॅट्रिक्सच्या इक्वेशनमध्ये पुट करायचं. ठीक आहे. पुढच्या पेजवरती बघा आता आपलं इक्वेशन काय आलं होतं बघा व्हेरिएबल मॅट्रिक्स इक्वल्स टू काय आलं ए इनव्हर्स इंटू कॉन्स्टंट मॅट्रिक्स. मग ए इनव्हर्स काय आला 1/8 इंटू ॲडजॉइंट मॅट्रिक्स. ॲडजॉइंट मॅट्रिक्स काय आहे -1 3 5 3 -3 1 7 7 -5 -11 7 -5 -11. ठीक आहे. मग आता मी लिहितो बघा -1 3 5 त्याच्यानंतर नेक्स्ट होता -3 1 आणि 7 नंतर लास्टची रो होती 7 -5 आणि -11. ठीक आहे. नंतर कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आता कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय आहे आणि इथं व्हेरिएबल मॅट्रिक्स काय होता व्हेरिएबल मॅट्रिक्स सोपा होता एक्स वाय आणि झेड. आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय होता तर कॉन्स्टंट मॅट्रिक्स आपल्याला बघावं लागतं.
3 - 3 4. तो काय आहे 3 - 3 4. ठीक आहे. मग आता बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना आता याचे नंबर ऑफ रो किती आहे 3 आणि कॉलम किती आहे 3. याची नंबर ऑफ रो किती आहे 3 आणि कॉलम किती 1 आहे. मग जे काय आहे की हा 3x3चा आहे ना हा 1x3x1चा आहे. यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग इथं काय करायचं 1/8 तसंच ठेवायचं बाहेर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. इथं फर्स्ट रो काय -1. ठीक आहे. दुसरा पेन वापरू आपण इथं. बघा इथं काय फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे -1 × 3 प्लस 3 × -3 प्लस 5 × 4. त्याच्यानंतर नेक्स्ट. तर नेक्स्ट काय आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम. इथे येणार -3 × 3 प्लस इथे येणार आहे 1 × -3 प्लस 7 × 4. त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे नेक्स्ट वेगळा पेन लिहू आपण. ठीक आहे. कोणता पेन घेऊ आता. ठीक आहे. मग इथे येणार आहे 7 × 3 प्लस -5 × -3 प्लस -11 × 4. ठीक आहे. हा मॅट्रिक्स कम्प्लीट. मग बघा इथं 1/8 तासच बाहेर. मग इथं जर बघितलं आपण तर इथं काय काय येणार -3 × 3 -1 × 3 -3 प्लस -3 × -3 -9 प्लस 5 × 20. ठीक आहे. 5 × 20 होत्या आणि 3 × 9. मग इथं येणार -9 कारण की एका 3ला -9 म्हणून इथे येणार -9 प्लस -3 × 1 -1 प्लस 7 × 4 = 28. त्याच्यानंतर नेक्स्ट 7 × 21 प्लस -5 × -3 प्लस 15 मायनस मायनस काय होणार प्लस 11 4 = 44 -44 कारण की 11ला मायनस साईन. मग बघा इथं काय येईल आता 1/8 तसंच बाहेर इंटू बघा आता -3 आणि -9 -12 आणि 12 - 20 इथे येणार आहे 8. इथे किती येणार आहे 8. ठीक आहे. मग इथं मी याच पेननं लिहितो 8. त्याच्यानंतर नेक्स्ट काय इथं -9 -1 10 -10 -28 किती होणार 28 आहे का हो. अरे इथं 1 नाही बघा 1 × 3 किती येणार 3 येणार आहे. ठीक आहे. इथं किती येणार आहे 3. ठीक आहे. 1 × 3 -3. मग बघा इथं काय येणार -3 - 9 -12 -12 - 28 किती येणार आहे 16. किती येणार आहे 16. त्याच्यानंतर आता बघा 44 मायनस बघा इथं काय आहे की 21 + 15 आणि -44. मग 21 + 15 जर केलं तर किती आहे 6 आणि 3 म्हणजे 36. 36 - 44 आणि ते किती येणार आहे -8. किती येणार आहे -8. ठीक आहे. -8 इक्वल्स टू काय इथं व्हेरिएबल मॅट्रिक्स. व्हेरिएबल काय आहे X Y Z आहे. ठीक आहे. मग बघा इथं मग आता हा जो 1/8 आहे हा काय करायचा मध्ये मल्टिप्लाय करून टाकायचा. मल्टिप्लाय जर केला तर काय होणार बघा इथं व्हेरिएबल मॅट्रिक्स ॲज इट इज X Y Z. ठीक आहे. इक्वल्स टू काय येणार
बघा आता इथं काय आहे की 8 इंटू काय 1/8 इंटू येणार इथं 1/8. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 16 इथे येणार 16 इंटू 1/8 येणार 1/8. त्याच्यानंतर इथं परत -8 तर काय येणार आहे -8 इंटू 1/8. मग काय होणार 8 कॅन्सल होणार म्हणजे इथं राहणार 1 इथं राहणार 2 आणि इथं राहणार -1. मग ॲज पर द रूल ऑफ इक्विलिटी XYZची व्हॅल्यू किती आल्या 1 2 -1. ठीक आहे. मग इथं लिहा X इक्वल्स टू 1 Y इक्वल्स टू 2 and Z इक्वल्स टू -1. हे फायनल आन्सर आहे. ठीक आहे. बघा पण हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला. ठीक आहे.